जय शिवराय मित्रांनो, सचिनच्या कट्ट्यावर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण मल्हारच्या शाळेत आलो आहोत, सीकेटी हायस्कूलमध्ये, जिथे आज फन फेअर आहे। मल्हारने आपल्या मल्हारी मसाल्याचा स्टॉल लावला आहे आणि बरेचसे स्टॉल आज आपल्याला इथे पाहायला मिळतील फन फेअरमध्ये। तर चला बघूया कशा पद्धतीने हा फन फेअर इथे होतो। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता आरतीसुद्धा सोबत आहे आणि आपला मल्हारी मसाल्याचा स्टॉल मल्हार इथे आपला हा मल्हारी मसाल्याचा स्टॉल सीकेटी हायस्कूलमध्ये मल्हारचा फन फेअर आज आहे। तर शाळेने वेगवेगळे स्टॉल्स असे लावायला सांगितले आहेत। तर इतरही स्टॉल आपल्याला इथे दिसतील। खाऊचा स्टॉल आहे। पालकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे असे स्टॉल्स इथे लावलेले आहेत। चिकन पकोडे, सीकेटीच्या पटांगणामध्ये हे वेगवेगळे स्टॉल आपल्याला इथे आज पाहायला मिळतील। या बाजूला आपण पाहू शकता सुकट भाकरी। दीदी काय नाव तुझं? दीदीने इथे सुकट भाकरीचा स्टॉल लावला आहे। तर असे वेगवेगळे स्टॉल्स इथे आपल्याला आज फन फेअरमध्ये पाहायला मिळतील। सोबत पालकसुद्धा आहेत। ह्या बाजूला शिरा, आपल्या छोट्या काय नाव याचं? युवराज। युवराजने इथे शिरा पोहेचा स्टॉल लावला आहे। असे वेगवेगळे स्टॉल्स इथे आपल्याला आज फन फेअरमध्ये तुम्ही पाहू शकता। पोटॅटो पोहा, मुलांसोबत पालकही इथे स्टॉल्सवर आपल्याला पाहायला मिळतील। एक उत्साही असं वातावरण आज या फन फेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। इथे या बाजूला गाजर हलवा, शाळेतील टीचरसुद्धा पाहणी करताना या बाजूला माऊली मसाला यांनी सुद्धा वेगवेगळ्या मसाल्याचे स्टॉल्स इथे लावलेले आहेत। जास्त मुलांना खाऊ आवडतं, त्यामुळे बाजूला भेल आणि वडा पॅटीस, वेगवेगळे घरगुती पुरणपोळी सुद्धा इथे आपल्याला फन फेअरमध्ये दिसत आहे। या बाजूला बिस्किटचा स्टॉल लावलेला आहे। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स आज आपल्याला फन फेअरमध्ये इथे पाहायला मिळतील आणि शाळेतली मुलंसुद्धा इथे या स्टॉल्सचा फन फेअरचा आनंद घेताना आपल्याला इथे दिसत आहेत। मागच्या बाजूला बघूया आपण कोणते स्टॉल्स लावलेत। ह्या बाजूला डोसा, चना चाट आणि होममेड केकसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय। ह्या बाजूला होममेड केकचा स्टॉल्स लागलेला आहे ताईंनी, छोट्या ताईंनी आपल्या। मुलांची धमालच आहे आजच्या या फन फेअरमध्ये। सांगितल्याप्रमाणे खूप उत्साही शिक्षक, पालक आणि मुलंसुद्धा। त्याचप्रमाणे आयुर्वेदिक भंडारसुद्धा आपल्याला फन फेअरमध्ये पाहायला मिळतोय। आयुर्वेदिक प्रोडक्ट्स घेऊन आपल्या छोट्या ताई असे वेगवेगळे खाऊचे आणि वेगवेगळे उपयोगी असे स्टॉल्स आपल्याला इथे फन फेअरमध्ये पाहायला मिळत आहेत।
मित्रांनो, पाहू शकता प्रत्येक दुकानावर काय गर्दी फुलली आहे आणि शाळेतल्या मुलांची मधली सुट्टी झालेली आहे. तर मुलंसुद्धा या फन फेअरचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक स्टॉलवर आपल्याला इथे गर्दी पाहायला मिळते. मुलांनी खाण्याच्या गोष्टीला जास्त पसंती दिलेली दिसते. मधली सुट्टीची वेळसुद्धा झालेली आहे. मित्रांनो, मागे सुद्धा आता आली आहे आपल्या स्टॉलवर. तिची मधली सुट्टी झाली आहे. आमचा स्पेशल प्रोडक्ट मल्हारी चहा मसाला याबद्दल इथे जे शिक्षक येत आहेत त्यांना एक सॅम्पल पीस आणि आमची माहितीपत्रक देताना आरती ढगे. खूप छान असा उत्तम प्रतिसाद मल्हारी मसाल्याला. शिक्षकांकडून खूप सुंदर असा प्रतिसाद मिळतोय मल्हारी मसाले याकरिता. आज जो हा मल्हारी मसाल्याचा स्टॉल इथे लावला आहे. फन फेअरमध्ये मल्हारने एक मीटिंग घेतली आहे. गहन चर्चा चालू आहे मीटिंगवर. हाय, तू का रागवली आहेस? हाय कर. हाय ना. मित्रांनो, खूप छान
छान प्रतिसाद मिळाला. आजच्या फनफेअरमध्ये आपल्या मल्हारी मसाल्याच्या स्टॉलला उत्तम प्रतिसाद होता, विशेष करून शिक्षकांकडून. तर आपण सुद्धा हा फनफेअर खूप एन्जॉय केला असेल तर आपला कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपल्या सचिनच्या कट्ट्यावर.